श्रीराम मित्रांनो. आपल्या चॅनलवर 2-3 महिने काही व्हिडिओ टाकू शकलो नाही, कारण की थोडेसे दिवस आपले वाईट चाललेले. पण दिवस आता चांगले येण्यासाठी चाललो आहे आपण एका देवस्थानी. तुम्हाला मी दाखवतो. लोकेशन ओळखा तुम्ही तुमचे? तुम्ही ओळखा, सांगा कोणती जागा आहे ती. आता बघू, आपले व्हिडिओ आपण टाकत जाऊ चॅनलवर. दिंडाची पिशवी घे. आपली गँग बघा. फाउंटेन म्हणून समजलं असेल की आपण कुठे आलो. दोन्ही साईडला खूप हे असतात, बाजार भरतो पूर्ण आपल्याला नवरात्रीमध्ये. समजलं तुम्ही कुठे आलात? हेच कुठे आलो आपण? माणसं चायना साईज आपली बघा. चायना देवीचे दर्शन करायला चायनाच्या माणसं बोलवत आपण. हे कोणतं नवस आहे पण? हे नवस कोणचं आहे? दिंडाचा नवस आहे. दिंडाला नवस म्हणजे असं बोलू शकतो आपण. सर्वांच्या मनामध्ये एकच इच्छा की दिंडाचं लग्न लवकर होऊ दे. दिंडा सुखी राहू दे. मग पोरगी भेटल्याशिवाय लग्न करेल काय? मग तेच लग्न होऊ दे म्हणजे काय? तनिष काय बोलतो? तुला लग्न चायनाशी माणसं आले, आम्ही चायनाशी तरी लागते. चढूया पायऱ्या आपण, जाऊया. सिद्धू भाष्य आहे. पहिले या वातावरण म्हणजे अंगाला भरपूर सारी केळी झाडं होती, आता भरपूर कमी आहेत आणि क्वचितच बघायला मिळतील. लहान लहान झाडं आहेत पण भरपूर कमी झाली आता. नवरात्रीमध्ये आपण दरवर्षी येतोच आपण केलेमा देवीच्या दर्शनाला. पण या वेळेस जर तुम्ही आलात ना, खूपच मन भरून आपलं दर्शन होतो. बघा किती छान दिसते देवी, खूपच छान दिसते. खूपच मन भरून आपला दर्शन होतो इथे. आणि जागा पण बघा ना, एवढी रिकामी आहे, छान वाटतं. तुमचा काय बोलतो? 2 शब्द सांग. म्हणून आता मला तर माहीतच आहे, श्री केळंबा आई आपल्या नवसाला पावणारी, हाकेला धावणारी जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान खरोशी गावामध्ये आहे. तर तिथे आज आपण आलो आहेत मातेच्या भेटीला. तुझी काय इच्छा आहे? काय तू काय मागितलं ऐकून? काय सर्वांना सुख शांती लाभो हीच मातेच्या चरणी. आणि काय बोलला? आणि मला लग्न होऊ दे. आम्ही सर्वांची एकच इच्छा आहे, दिंडाचं लग्न होऊ दे. दिंडाच्या लग्नाला आम्ही भरपूर नाचू. चालू घरी आता. हे तरी टाटा कर. बाय बाय कर, बाय बाय कर. असं हात आलो, असं हात आलो. बबीला कर, कर तेच कर टाटा कर, तेच बाय बाय कर. अरे घे अरे हात आलो बघ. दर्शन आपलं खूप चांगलं झालं आहे. आणि आता आपण निघालो घरी जायला. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येईल आपला. हे कर. जय जोशी. जय जोशी.